कशा आहात मैत्रिणींनो? बघताय ना रोज आपले छोटे छोटे भाग ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या छोट्या छोट्या गोष्टी. तर आजच्या आपल्या भागामध्ये सद्गुरूंचा पत्ता मात्र मिळालेला आहे आपल्या छोट्याशा गोंडू महाराजांना. आता तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांनी कसा केला, कोण कोण भेटलं त्यांना, त्याच्याबद्दल आजची माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यापूर्वी आपण पहिल्यांदा स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. तर आज आपण आता यांच्या प्रवासाला सुरुवात करूया. सद्गुरूंच्या भेटीपर्यंतचा प्रवास. आज भेटलेले नाही आहेत, भेटणार आहेत ते उद्याच, पण आज तिथपर्यंत पोचणार आहेत ते. आता ते कसे पोचणार आहेत? तर आपलेसे छोटेसे गणू महाराज घरातनं बाहेर पडले सद्गुरूंच्या भेटीसाठी. खूप तळमळ त्यांना सद्गुरूच्या भेटीची. रामरायाला भेटायचं होतं ना त्यांना रामराया कधी भेटेल, पण तो कसा भेटेल, तो डायरेक्ट तर नाही असा भेटणार. मग त्यासाठी कोणाची गरज आहे? गुरूंची. गुरूंच्या मार्गदर्शनानंतर रामराया भेटेल असं त्यांना समजलेलं होतं. तर त्यांचा आता हा प्रवास सुरू झाला. चालतायत शोधतायत, आपले सद्गुरू शोधतायत. वेगवेगळ्या लोकांशी त्यांच्या ओळखी झाल्या, भेटी झाल्या. संत महात्मे अनेक भेटले त्यांना. रामदासी बुवा अनेक भेटले. त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करत, त्यांच्याकडनं अध्यात्माची माहिती घेत हा असा प्रवास चालू होता. सकाळी उठायचं, स्नान संध्या करायची, जे मिळेल ते जेवायचं, रात्री एखाद्या मंदिरात झोपायचं, दुसऱ्या दिवशी आपला पुन्हा प्रवास सुरू. असा त्यांचा प्रवास सुरू होता. असं करता करता त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही सांगलीला हरिपूर म्हणून आहे, तिथे एक संत साध्वी आहेत राधाबाई नावाच्या, तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा. त्यांच्या भजनामुळे, त्यांचं जेव्हा भजन चालू असतं त्यावेळेला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र डोलतात असं त्यांना माहिती मिळाली. आता त्यांचा आता आनंद द्विगुणच झाला की रामराया भेटणार आपल्याला असं वाटलं त्यांना. म्हणून ते हरिपूरला गेले. राधाबाईंना भेटले, त्यांचं भजन ऐकलं, प्रभू रामचंद्र डोलताना बघितले, सगळं झालं. पण राधाबाई म्हणाल्या, मी काही तुझी सद्गुरू नाही बाबा, तुझी सद्गुरू दुसरेच आहेत. तेव्हा तू काय कर, आता अण्णासाहेब म्हणून आहेत, त्यांना अण्णासाहेब नाही, सॉरी अण्णाबुवा आहेत. कुठे असतात ते अण्णाबुवा? थांबा एक मिनिट, सांगते मी तुम्हाला. लिहून ठेवलं आहे मी, काही गोष्टी लिहून ठेवायला लागतात ना, आपल्या लक्षात राहत नाहीत. तर मिरजला अण्णाबुवा तुम्हाला भेटतील. तर त्या अण्णाबुवांना भेट तू, त्या अण्णाबुवा तुला पुढचं मार्गदर्शन करतील. आपले गणू महाराज मिरजला गेले, अण्णाभाऊंना भेटले. अण्णाभाऊंना भेटल्याच्या नंतर अण्णाभाऊंनी पण त्यांना मार्गदर्शन केलं. अण्णाभाऊ म्हणाले की तू एक काम कर, तू नाशिकला जा. नाशिकला गेल्याच्या नंतर तिथे तुला सद्गुरूंच्याबद्दल माहिती, तुझ्या सद्गुरूंच्याबद्दल तुला काहीतरी मार्गदर्शन तिथे मिळेल. बरं म्हणाले. हे निघाले नाशिकला आले. नाशिकला पोचले, त्र्यंबकेश्वरांचं दर्शन घेतलं. अनेक रामदासी, नाथपंथी, सगळे संत महात्मे अनेक भेटले. त्यांना चर्चा झाली अध्यात्माबद्दल बरीच त्यांना माहिती मिळाली. मग तेव्हा त्यांना तिथे कोणतरी सांगितलं की इथे एक देव मामलेदार म्हणून आहेत, त्यांना तुम्ही भेटा, ते तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतील. मग हे देव मामलेदारांना भेटले गणू महाराज आपले. देव मामलेदार म्हणाले की तुझं इथे काम होणार नाही बाबा, तू एक काम कर, तू काशीला जा. काशीला तुला काहीतरी मार्ग मिळेल, मार्गदर्शन मिळेल, तुझे सद्गुरू कोण आहेत, काय आहेत, तिथे तुला काहीतरी माहिती मिळेल. आपले महाराज काशीला गेले. तिथे भेटले. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, अन्नपूर्णेचं दर्शन घेतलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं. आणि मग तिथे त्यांना एक तैलंग स्वामी म्हणून भेटले. ते म्हणाले की तू असं कर, तू आता अक्कलकोटला जा. अक्कलकोटला तिथे तुला स्वामी समर्थ भेटतील. महाराजांचा आपला प्रवास अक्कलकोटला सुरू झाला. अक्कलकोटला आले, तिथे भेटले त्यांना स्वामी समर्थ भेटले. स्वामी समर्थ म्हणाले मी तुझा गुरु नाही आहे बाबा, तू एक काम कर, तू माणिक प्रभूंना भेट, हुमणाबादला जा, तिथे माणिक प्रभू तुला भेटतील.
ते तुला सांगतील काय सद्गुरूंच्याबद्दल कोण आहेत तुझे, काय आहेत ते. हे आपले हुमणाबादला गेले. कसं असतं माहिती का, सद्गुरू हा ठरलेला असतो प्रत्येकाचा. सर्वच संत महात्मे सगळ्यांना शिष्य करून नाही घेत. ज्याचा त्याचा सद्गुरू आधीच ठरलेला असतो की ह्यांचा शिष्य हा, यांचे सद्गुरू हे, असं ठरलेलं असतं. मग आपले पोचले माणिक प्रभूंकडे हुमणाबादला. हुमणाबादला गेल्याच्या नंतर त्यांनी तिथे बरेच दिवस राहिले. तिथे माणिक प्रभूंची भेट घेतली आणि खूप चर्चा झाली, खूप माहिती घेतली, खूप दिवस राहिले तिथे. मग त्याच्यानंतर मात्र मग ते खूप थकून गेले की मिळतच नाहीत आपल्याला सद्गुरू, कोणी सांगतच नाही, नुसते सांगतायत तू इथे जा तिथे जा. हे लोक का सांगत होते त्यांना की तू ह्यांच्याकडे जा, तू त्यांच्याकडे जा, तू त्यांच्याकडे जा. त्यांनाही माहिती होतं की हे सद्गुरू त्यांचे नाहीत, त्यांचे सद्गुरू वेगळे आहेत. परंतु हा प्रवास गरजेचा होता की त्यांना अध्यात्मातली माहिती जास्तीत जास्त मिळण्यासाठी, अनुभव मिळण्यासाठी हा प्रवास, हे सद्गुरूमध्ये भेटणं हे खूप गरजेचं होतं. त्यामुळे ते प्रत्येक सद्गुरू त्यांना भेटत गेले, माहिती मिळत गेली आणि मग बिचारे थकून गेले. छोटंसं वय बाळाचं. थकून बसले असताना रामरायाला त्यांची दया आली. रामरायांनी काय केलं, एक रामदासीला पाठवलं त्यांच्याकडे आणि सांगितलं की आता आपल्याला गडू महाराजांना सद्गुरू मिळणं गरजेचं आहे, आता थकून गेलेत ते. ही रामरायाचीच कृपा शेवटी. मग एक रामदासी त्यांना भेटली तिथे. रामदासी आले त्यांच्याजवळ आणि त्यांनी विचारलं, काय रे बाळा? तर तो म्हणाला, अहो मी ना शोधतोय सद्गुरूंना, मला सद्गुरूंचा पत्ताच नाही मिळते. सद्गुरू माझे कुठे आहेत, कसे दिसतात, काहीच मला समजत नाही. मग ते रामदासी हसून त्यांना म्हणाले, बरं चल मी तुला तुझ्या सद्गुरूंचा आता पत्ता सांगतो. एवढे खुश झाले आपले महाराज. पत्ता मिळणार आता आपल्याला सद्गुरूंचा. तर म्हणाले, तू एक काम कर, आता इथून असं औरंगाबादला जा, औरंगाबादमधून जालनामधून येहूळ म्हणून गाव आहे, तिथे जा. तिकडे गेलास की तुला तुकाराम महाराज म्हणजे तुकाई, त्यांना तुकाई म्हणतात, ते तुला भेटतील, ते तुझे सद्गुरू. खूप खुश झाले. थकवा नाहीसा झाला, तहान भूक त्यांची हरपली, सगळं झालं. आणि आता हे आपले महाराज निघाले आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी. आणि मग ते चालत औरंगाबाद, जालना असं करत तुकाराम महाराजांचे म्हणजे तुकाईच्या गावी पोचले. आणि तुकाईच्या गावी पोचल्यानंतर त्यांनी लोकांना विचारलं की हे महाराज मला कुठे भेटतील, तुकाई महाराज कुठे भेटतील? तर त्या लोकांनी सांगितलं, अरे बापरे, तुकाई महाराजांना तुला भेटायचं आहे? तर म्हणाले, हो. अरे फार ते विचित्र आहे. तो म्हणाला, असून दे. विचित्र म्हणजे काय? तर म्हणाले, विचित्र म्हणजे कधी त्यांच्या अंगावर कपडे असतात, तर कधी नसतात, तर कधी बांगड्याच घालतात, तर कधी कुत्र्यांबरोबरच खेळत बसतात, तर कधी शिव्याच देतात, तर कधी भयंकर रागावतातच, असे आहेत. म्हणाले, असून दे, मला तरी पण त्यांना भेटायचं आहे. कारण हा जो त्यांचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये त्यांना सद्गुरू कशा परीक्षा घेतात हे कळलं होतं की परीक्षेची वेळ सद्गुरू शिष्य करून घेत नाहीत. आधी त्यांच्या परीक्षेला उतरायला लागतं तरच ते तुम्हाला शिष्य करून घेतात, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते म्हणाले, असून दे, तुम्ही मला सांगा ते कुठे मला भेटतील. मग लोकांनी त्यांना पत्ता सांगितला की अशा ठिकाणी जा, इथे त्यांची कुटी आहे, त्या कुटीमध्ये तुला ते महाराज तुझे भेटतील. असं म्हणत आपले महाराज त्या कुटीपर्यंत पोचले. आता उद्याच्या भागामध्ये महाराज त्यांना भेटणार आणि भेटल्याच्या नंतर त्यांच्याशी कशी चर्चा होणार, ते त्यांची काय परीक्षा घेणार, काय असेल ते उद्याच्या भागात तुम्हाला मी सांगेन. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, घंटी वाजवा, म्हणजे तुम्हाला उद्याचा भाग बरोबर कळेल. आणि तुमच्या या मैत्रिणीला सुचित्रासोबत प्रवास सुरू करा आणि मला सहकार्य करा. थँक्यू मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता आपण उद्याच्या भागात भेटूया.